विदर्भाचं पांढरं सोनं म्हणून कपाशी पिकाची ओळख आहे आणि हेच कपाशीचं जे पीक आहे ते कालच्या वादळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे नुकसानग्रस्त झालेलं आहे. आपण पाहू शकतो गणपत तिमांडे यांच्या शेतामध्ये आहे. 10 एकराचा प्लॉट आहे आणि या 10 एकराच्या प्लॉटमध्ये ही जी 6 ते 7 फूट उंचीची जी कपाशीची जी झाडं आहे ती आणि त्यावर लागलेला जो कपाशीचे बोंड जे आहेत ते असे लोंबल्या गेलेला आहे. गारपिटीमुळे तो जो कापूस आहे तो ओला झालेला आहे आणि त्याचे जे कपाशी जी आहे ती खाली सुद्धा पडलेली आहे. बोंडसुद्धा खाली पडलेले आहे. एकंदरीतच पाहता या प्लॉटवर जो लाखोचा खर्च या शेतकऱ्याकडून करण्यात आलेला आहे आणि शेवटचा जो कापूस आहे जवळपास 4 ते 5 क्विंटल कापूस त्याच्या हाती आला असता आणि त्याला चांगला भावसुद्धा मिळाला असता. मात्र आता हा कापूस जो आहे तो ओला झाल्यामुळे आणि त्याची जी पत आहे ते अत्यंत खराब झाल्यामुळे आता याला भावसुद्धा मिळणे नाही आहे. त्यामुळे हा शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. हातचं जे नगदी जे पीक जे आहे ते सुद्धा गेलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी हा शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि या शेतकऱ्याने जो प्लॉटचं जे नुकसान झालेलं आहे, शेतीचं जे नुकसान झालेलं आहे, याचा सर्व्हे करण्यात यावा आणि नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली आहे. नरेंद्र मते, न्यूज 18 मराठी, वर्धा.